सर्वात प्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि दरवर्षी आम्ही ह्या ग्राउंडवरती मोठी रांगोळी काढत असतो। 10,000 स्क्वेअर फूट एवढी ही मोठी रांगोळी आहे। आणि यंदा आम्ही राज कपूरजी यांची थीम घेऊन रांगोळी काढलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही मिठाचा वापर करून काही त्यांची जी चित्रपटांची पोस्टर्स आहेत ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर 50 कलाकार ही सर्व रांगोळी काढण्यासाठी इथे होते। त्याचबरोबर रफी साहेब, ओ.पी. नय्यर यांची सुद्धा जन्मशताब्दी वंदन आपण ज्यांना म्हणू तर, आणि कलेच्या माध्यमातून संस्कार भारती गेली अनेक वर्ष रांगोळीच्या माध्यमातून पोचतेच आणि अनेक कलाकार ती संस्थेशी जोडते आणि असे उपक्रम दरवर्षी घडवत असते। ठाण्यातील एक जुनं मंदिर श्री कोपिनेश्वर मंदिर ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यातर्फे जी पालखी सोहळा दर गुढीपाडव्याच्या दिवशी निघतो, त्या अनुषंगाने त्यांच्यामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात। अनेक संस्था कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाशी जोडलेल्या आहेत। त्याच्यातीलच एक संस्था म्हणजे संस्कार भारती, जी रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलाकारांपर्यंत पोहोचलेली आहे। आणि त्यांनी हा जो सोहळा सुरू केलेला आहे, नववर्ष स्वागत सोहळा, त्या निमित्ताने आम्ही ह्या मोठ्या रांगोळीचं आयोजन संस्कार भारती ठाणे महानगर समितीतर्फे दरवर्षी करतो। रांगोळी 10,000 स्क्वेअर फूट इतकी आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 600 किलो खडे मीठ रंग लावून वापरलेला आहे। 500 किलो रांगोळी आणि 800 किलो रंग, वेगवेगळ्या रंगांच्या छटा आम्ही इथे वापरलेल्या आहेत। आणि काल रात्रीपासून आम्ही ह्या रांगोळीला सुरुवात केली आणि जन्मशताब्दी वंदन असं आमच्या ह्या रांगोळीची थीम आहे यंदाची।